श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. एकदा स्वामी ब्रह्मांडामध्ये संचार करत असताना मोहोळ गावी आले, पण त्याआधी 12 वर्ष मंगळवेढ्यामध्ये त्यांचा वास होता. पण मंगळवेढ्यातील लोकांना त्यांना ओळखता आलं नाही. त्या मंगळवेढ्यात एक गरीब व्यक्ती राहत होता. तो इतका हीनदीन होता की त्याला 2 वेळच्या जेवणाचाही प्रश्न पडलेला असायचा. त्यामुळे तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करायचा. त्याच्यावर अशी भिक्षा मागायची वेळ का आली? त्याचे वडील श्रीमंत होते, पण आई वडील दोघेही वारले आणि यांच्या आयुष्यात गरिबीने प्रवेश केला. तुमच्या मनात एक प्रश्न येईल, आई वडील श्रीमंत असताना त्याच्यावर भिक्षा मागायची वेळ का आली? त्याच्या कर्मामुळे त्याच्या वाट्याला ते भोग आले होते. पण त्याचा स्वामींवर खूप विश्वास होता. नित्यनेमाने तो रोज स्वामींचं दर्शन करायचा आणि त्याच्यानंतर भिक्षा मागून जे मिळेल ते ग्रहण करायचा, असा त्याचा नियम होता. त्याच्या आयुष्यात दारिद्र्य एवढं ठासून भरलेलं असताना पण त्याने स्वामींकडे कधी काहीही मागितलं नाही. मला फक्त तुमचं दर्शन पाहिजे, बाकी काही नको. एक दिवस तो स्वामींच्या दर्शनाला येतो. स्वामी मंगळवेढ्यातील वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते. स्वामींच्या चरणावर तो डोकं ठेवतो तेव्हा स्वामींच्या मुखातून अमृतवाणी निघते. अरे, तुझ्या घरातील तुळशी वृंदावनाखाली तुझ्या वडिलांनी धन पुरून ठेवलं आहे आणि तुला ते माहीत नाही. घरी जाऊन ते धन घे, म्हणजे तुझे दारिद्र्य संपेल. त्याने स्वामींना नमस्कार करून स्वतःच्या घरी आला आणि स्वामींवर विश्वास ठेवून त्याने ती जमीन खोदली आणि त्याला तिथे रुपयाच्या नाण्यांची असलेला मोठा हंडा सापडला आणि त्याचे दारिद्र्य कायमचं संपलं. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की एखाद्या भक्ताच्या आयुष्यात कठीण प्रसंग आला, तो भक्त काय करतो? स्वामींचं नाव घेतो. पण जेव्हा त्याला असं वाटतं मी नेहमीच स्वामींचं नाम घेतो पण काहीच घडत नाही, असं जेव्हा त्याला वाटायला लागतं, तेव्हा तो हळूहळू स्वामींपासून दूर व्हायला लागतो. स्वामींचं नाव त्याच्या मुखात येत नाही आणि तो स्वामी सेवा सोडून देतो. पण त्या गरीब भक्तासारखा जो स्वामींवर विश्वास ठेवतो आणि विसंबून राहतो, त्याला आयुष्यात कधीही वणवण करायची वेळ येत नाही. म्हणून आयुष्यात कधीही कठीण प्रसंग आला तर स्वामी भक्तांनी कधी अस्वस्थ व्हायचं नाही. निरंतर स्वामी सेवेत राहून स्वामींवर विश्वास ठेवायचा आणि कायम स्वतःला सांगायचं, स्वामी आहेत, मला घाबरण्याचं कारण नाही. आज जरी माझ्या आयुष्यात कठीण प्रसंग असला तरी या कठीण प्रसंगावर मात करण्याची ताकद स्वामी मला देतील. कारण स्वामी मला सांगतायत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.